नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या पुणे हायलाइटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. महायुती 2/3 बहुमताने विजयी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. नीरा येथे संविधान दिन साजरा, 26 अकराच्या शहीदांना वाहण्यात आली श्रद्धांजली. जेजुरीत आज श्री खंडोबाच्या चंपाषष्ठी उत्सवाची सांगता. आणि वडगाव शहरी मतदारसंघातील नागरी समस्या, प्रलंबित कामे आणि प्रशासनाची उदासीनता. आता पाहूयात सविस्तर वृत्त. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठासून सांगितले की येत्या 288 नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकात महायुती 2/3 बहुमत मिळवेल. मोदी फडणवीसांच्या डबल इंजिन सरकारचा विकासच आमची ताकद आहे. पश्चिम महाराष्ट्रातही आम्ही मजबूत आहोत, असा दावा त्यांनी केलाय. जागा वाटप आणि उमेदवारी पूर्ण झाली असून मित्रपक्षांमध्ये कोणताही मतभेद नाही, असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय. 288 नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये महायुती 2/3 बहुमताने 51% वर मत घेऊन निवडून येईल. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी आम्ही मित्रपक्ष म्हणून लढतोय त्या ठिकाणी जनतेमध्ये उत्साह आहे. मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार हे डबल इंजिन सरकार महाराष्ट्राचा विकास करू शकतं. नगरपालिका नगरपंचायतचे प्रश्न विकास करू शकतं, प्रश्न सोडू शकतं. आज मी जेव्हा सकाळी महाबळेश्वर, वाई आणि शिरूरला गेलो, हुपरीला गेलो. आज देशभरात संविधान दिन साजरा केला जातोय. पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नीरा ग्रामपंचायत कार्यालयात देखील संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केलं. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर 26 अकराच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलीस जवानांना देखील अभिवादन करण्यात आलंय. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या चंपाषष्ठी उत्सवाची आज सांगता होते. आज सकाळी खंडेरायाची विधिवत पूजा करण्यात आली. घरोघरी खंडोबाच्या देवाची घटस्थापना झाली असून चंपाषष्ठी या दिवशी उत्सवाची सांगता होत आहे. 6वा दिवस गडावर खंडोबाची दिवाळी, मल्हारी, सहस्त्रनाम याग, तेलहंडी, तेलवण असे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. दुपारी 12 वाजता खंडेरायाला वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य देण्यात आला. वडगाव शहरी मतदारसंघातील नागरी समस्या, प्रलंबित कामे आणि प्रशासनाची उदासीनता यावरून शिवसेनेने आज येरवडा क्षेत्रीय कार्यालयात जोरदार आंदोलन छेडलंय. पुणे महानगरपालिकेच्या या कार्यालयातील अधिकारी मनमानी कारभार, कामात अपारदर्शकता आणि अनियमितता करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी केलाय. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तातडीने जनतेच्या तक्रारींवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशाराही शिवसेनेने दिलाय. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादींवर मंगळवार अखेर 2352 हरकती आल्यात. महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 20 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली. या याद्या सदोष असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जातोय. शहरामध्ये 92,000 दुबार मतदार असल्याचं महापालिकेने घोषित केलंय. आतापर्यंत 2352 हरकती महापालिका निवडणूक विभागास मिळाल्यात. मतदार यादी कक्षाकडे 37 हरकती दाखल झाल्यात. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग
चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर असलेल्या खडक पोलीस ठाण्यातील स्वागत कक्षात आग लागली आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाहीये. आगीत खुर्च्या आणि आसन व्यवस्था जळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. नात्यातील तरुणीने प्रेमविवाह केल्याने तरुणाच्या वडिलांच्या डोक्यात गज मारून खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना लोणी काळभोर भागात घडली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे. दुगड शाळा परिसरात काल मध्यरात्री कोयता गँगने प्रचंड दहशत माजवली. रात्री 12:30 वाजता अचानक आलेल्या टोळीने रस्त्यावरील 12 उभ्या वाहनांची बेछूट तोडफोड करत एका रिक्षा चालकाची रिक्षा पूर्णपणे फोडून टाकली आहे. या संपूर्ण घटनेमुळे नागरिक घराबाहेर यायलाही आता घाबरत आहेत. तसंच संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण लोणावळा स्थानकांचे अद्ययावतीकरण आणि विस्तार करण्यात येतोय. त्यामुळे 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत दोन्ही स्थानकांवर विशेष थांबा घेण्यात येणार आहे. विशेष थांबा 6 डिसेंबरपर्यंत असला तरी प्रवाशांना 4च दिवस विलंबाने प्रवास करावा लागणार आहे. 30 नोव्हेंबरपासून वेळापत्रकानुसार गाड्या धावतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या पुणे मंडळाने काढलेल्या 4186 घरांच्या सोडतीला अर्जदारांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. तांत्रिक कारणांमुळे 2दा मुदतवाढ मिळालेल्या या सोडतीसाठी आतापर्यंत 1,82,781 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 1,33,885 अर्जदारांनी अनामत रक्कम भरून अर्ज पूर्ण केले आहेत. या विक्रमी प्रतिसादामुळे एका घरासाठी सरासरी 43 जणांनी अर्ज केले आहेत. आणि या बातमीचा वेळ झाली. पुणे हायलाईटमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.